आजच्या दिवसामध्ये आम्ही प्रभूचा गौरव करत असताना, प्रभूला उंच करत असताना या जागेमध्ये प्रभू आहे. आज त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभू आहे. आज परमेश्वराच्या लेकरांना आशीर्वाद दिल्याविना ही जागा सोडणार नाही. आणि म्हणून आम्ही परमेश्वराच्या पवित्र स्थानामध्ये आलेलो आहोत. याचं कारण एकच आहे, बायबल सांगतं प्रभूच्या पवित्र स्थानामध्ये आम्ही का आलेलो आहोत. जर आम्ही वचन वाचतो इतिहासाच्या पुस्तकामध्ये, माझ्या लोकांनी दीन होऊन जर माझी प्रार्थना केली तर मी त्यांची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर. आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही दीन होतो, नम्र होतो आणि दीन आणि नम्र होऊन जेव्हा प्रार्थना करतो ना, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आज या जागेतून आम्ही प्रभूला हाक मारत असताना, प्रभूला विनंती करत असताना, याचना करत असताना, प्रार्थना करत असताना प्रभू तुमची आणि माझी प्रार्थना ऐकणार. आज आम्ही पाहतो आजचा जो विषय माझा जो आहे तो प्रार्थना. मंडळीमध्ये आम्ही प्रार्थना कशी केली पाहिजे आणि प्रार्थनेचं सामर्थ्य काय आहे याकडे आम्ही थोड्या वेळ आज लक्ष देणार आहोत. आम्ही पाहतो, आम्ही नेहमी प्रार्थना करतो. प्रार्थना म्हणजे देवाबरोबर बोलणं, प्रार्थना म्हणजे प्रभू बरोबर बोलणं. ज्याप्रमाणे आम्ही आमच्या आई वडिलांशी बोलतो, आम्ही एखादी गोष्ट आम्हाला पाहिजे आहे, एखादी वस्तू आम्हाला पाहिजे, तर आम्ही आमच्या आई वडिलांना, आमचे जे प्रियजन आहेत आम्ही त्यांना मागतो. त्यापेक्षा तुमचा आणि माझा प्रभू आम्हाला विशेष करून आशीर्वाद देणार. म्हणून यशाचा ग्रंथ आम्ही वाचतो, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, एखाद्या वेळेस आईला आपल्या तान्या मुलाचा विसर पडेल, परंतु मी कधी तुला विसरणार नाही. आमची आई आम्हाला विसरत, एखाद्या वेळेस आमची आई, आमच्या आप्तगण, आमच्या जवळचे लोक आम्हाला विसरतील, परंतु प्रभू कधी विसरत नाही. एकदा देवाने आम्हाला हाक मारलेला, परमेश्वर आमच्याशी बोलत असतो, परमेश्वर आमच्याकडे त्याचं लक्ष लावलेलं असतं. मग देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना आम्ही पाहतो प्रार्थनेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. प्रार्थना जी आहे हे देवाबरोबर बोलण्याचं एक साधन आहे. प्रार्थना जी आहे परमेश्वराबरोबर बोलण्याचं एक साधन आहे. एक ती शक्ती आहे, एक ते पॉवर आहे की आम्ही प्रभू बरोबर बोलू शकतो. दोन गोष्टी बायबल मध्ये लिहिलेल्या आहे. एक प्रार्थनेच्या द्वारे आम्ही प्रभू बरोबर बोलू शकतो आणि दुसरी जी गोष्ट आहे अन्य भाषेच्या द्वारे आम्ही परमेश्वरासमोर संगती आम्ही बोलू शकतो. आणि मग देवाच्या वचनाकडे आम्ही थोडा वेळ पाहत असताना, परमेश्वराचं वचन तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत असताना आम्ही पाहतो बायबलमध्ये प्रार्थना आहे. बायबलमध्ये प्रार्थना आहे. काही प्रार्थना अशा आहेत, दोन शब्दाच्या प्रार्थना आहेत. काही प्रार्थना अशा आहेत की त्याची लिस्ट आहे. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, लिस्ट ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे प्रार्थना आहे. मग आज मंडळीला कोणत्या प्रकारे प्रार्थना केली पाहिजे. आम्ही पाहतो की देवाच्या वचनाकडे आम्ही वाचत असताना प्रभूचं वचन अत्यंत विश्वासनीय आहे. आणि स्तोत्र संहिता याचा 19वा अध्याय, स्तोत्र संहिता याचा 19वा अध्याय आणि 4व्या वचनामध्ये प्रार्थना आम्ही पाहतो. या ठिकाणी एक प्रार्थना केलेली आहे. या ठिकाणी देवाशी बोलत आहे. एक देवाचा दास आहे आणि देवाबरोबर बोलत आहे. काय म्हणते बघा, त्याची प्रार्थना काय आहे. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द, माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. आमेन, हालेलुया. प्रार्थना किती, केवढी प्रार्थना बघा. आंधळा बारतिमेने देखील प्रार्थना केलेली आहे. आंधळा बारतिमेने देखील काय केलेली आहे, प्रार्थना केली. बायबल सांगतं, देवाचं वचन आम्ही वाचत असताना एक गोष्ट, आंधळा बारतिमेने प्रार्थना म्हणजे काय केलेलं आहे. बायबल सांगतं, जर आम्ही वचन वाचतो, तुम्ही काय करा, त्याला विनवणी करा. विनवणी करणं, विनवणी म्हणजे हाक मारणं, विनंती करणं, याचना करणं, प्रभूला आवाज देणं. आंधळ्या बारतिमेने काय केलेलं आहे, विनंती केली. आणि परमेश्वर मंडळीला पण हे सांगतं, तुम्ही एकमेकासाठी रथबंदीची काय करा, प्रार्थना आणि विनंती करा. मंडळीसाठी, मंडळीला जे लोक बंधनात आहेत, त्रासात आहेत, प्रभूपासून लाभ आहेत, त्यांना प्रभूचं वचन सांगतं, तुम्ही एकमेकासाठी रथबंदीची प्रार्थना करा, विनंती करा. आणि या ठिकाणी मी पाहतो स्तोत्रकर्त्यामध्ये बायबल सांगतं,
स्तोत्रकर्त्याने प्रार्थना केलेली आहे आणि त्याने प्रार्थना करत असताना 3 शब्द महत्वाचे बोललेले आहेत आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, हे परमेश्वरा. त्या ठिकाणी बायबल बोलत असताना परमेश्वरा स्तोत्र करता दावीद राजा प्रार्थना करत आहे आणि तो प्रार्थना करत असताना काय म्हणतो, हे परमेश्वरा माझ्या दुर्गा, हे परमेश्वरा माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य. आता या ठिकाणी बायबल सांगतात, आता दुर्गा म्हटल्यानंतर काय आहे, याचा अर्थ खूप मोठा आहे. दुर्गा कशाला म्हटलेला आहे, हा एक मोठा गड आहे. दुर्गा काय म्हटलेलं या ठिकाणी, दुर्गा म्हणजे एक मोठा किल्ला. आम्ही पाहतो, आम्ही इतिहास जर पाहिला तर राजांनी पहिले काय करायचे, किल्ले बांधत होते की त्यामध्ये आतमध्ये त्यांच्यापर्यंत बाहेरचं सैन्य विरोधी त्यांच्या आतमध्ये येऊ नये. दावीद राजा या ठिकाणी प्रभूला ते उपमा देत आहे. काय उपमा देत आहे, हे परमेश्वरा माझ्या दुर्गा. ज्या वेळेस आम्ही त्या उंच, बायबल पुढे सांगतं, तू माझा उंचगड आहे, तू माझा बुरुज आहे, तू माझं कवच आहे. हालेलुया. दावीद राजाने या ठिकाणी परमेश्वराला खूप सुंदर प्रार्थना केली आणि म्हणते, तू माझा दुर्ग आहे की याच्यामध्ये मी सुरक्षित राहणार आहे. ज्या वेळेस एखादं ठिकाण आहे, लपण्याचं ठिकाण आहे, तो म्हणतो तू माझं लपण्याचं ठिकाण आहे, तू माझं गुप्त असं स्थळ आहे की त्या ठिकाणी मी राहू शकतो. आणि मग दावीद राजा म्हणतो, हे परमेश्वरा माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझा उद्धार करणारा. या ठिकाणी उद्धार करणं म्हणजे काय, की आम्ही ज्या बंधनामध्ये आहे, आम्ही ज्या पापामध्ये आहे, आम्ही ज्या क्लेशामध्ये आहे, आम्ही ज्या वादळामध्ये आहे, आम्ही ज्या संकटामध्ये आहे, त्यातून बाहेर काढणारा उद्धारक तूच आहे. आमेन. प्रभूचं वचन बायबल प्रार्थना कशी करतात दावीद राजा या ठिकाणी मी वाचत असताना, माझ्या उद्धारका, तू बोलत आहे, तू माझा दुर्गा आहे, तू माझा उद्धारक आहे. आता तू काय, माझ्या तोंडचे शब्द. आज आम्ही प्रार्थना करत असताना नेहमी आम्ही म्हणतो बघा, ज्या बहिणीच्या मुखातून निघणारा शब्द आहे, ज्या भावाच्या मुखातून निघणारा शब्द जो आहे तो परमेश्वर पूर्ण करा. हा शब्द काय आहे, आमची विनंती आहे, आमची याचना आहे. पुष्कळ गर्दी आहे प्रभू येशूच्या संगती, चाललेला आहे प्रभू. लोक ओरडत आहे, लोक गीत गात असतील, लोक हालेलुयाचा गजर करत असतील, लोक होसानाचा गजर करत असतील. त्यातून एक वाणी आहे, त्यातून एक विनंती आहे, त्यातून एक याचना आहे, त्यातून एक प्रार्थना आहे. आणि ती प्रार्थना म्हणजे एक आंधळ्या बारथिम्याची प्रार्थना, आंधळ्या बारथिम्याचं ओरडणं आहे. ज्यावेळेस बायबल सांगतं देवाचं वचन आम्ही वाचतो, त्यावेळेस आंधळ्या बारथिम्य कोण, या ठिकाणी कसला आवाज आहे. लोक सांगत आहे या ठिकाणी येशू जात आहे, तरी शांत बसला नाही. तो शांत बसला नाही, काय करत आहे, ओरडत आहे, अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा, अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा. ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना ऐकली, आम्ही आताच वाचले, शुक्रवारी पण ऐकलं होतं, प्रभूच्या अंगणामध्ये रडणं किती महत्वाचं आहे. जेव्हा आम्ही रडतो, जेव्हा आम्ही देवाजवळ मागतो, जेव्हा पश्चातापी हृदयाने मागतो, परमेश्वर आमचा उद्धार, परमेश्वर आमचा काय करतो, उद्धार करतो. आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, आमच्या जीवनामध्ये एक बदल आहे, आमच्या जीवनामध्ये एक मोठा आशीर्वाद आहे. हालेलुया. ही प्रभूची कृपा आहे. म्हणून बायबल दावीद राजाला ही गोष्ट समजली. याच अध्यायामध्ये जर आम्ही वाचतो, पहिल्या वचनामध्ये आकाश देवाचा महिमा वर्णित आहे. आकाश जे आहे देवाचा महिमा वर्णित आहे, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवित आहे, दिवस दिवसाशी संवाद करत आहे. आणि वाचतो वचन वाचल्यानंतर आम्हाला समजून येते आकाश काय करत आहे, त्याचा महिमा वर्णित आहे. आकाश ओरडत आहे, पक्षी ओरडत आहे, झाडे जे आहेत ते देखील गीत गात आहेत. मनुष्य मात्र आज ज्याने त्याच्या हस्तकृती जो आहे तो मात्र आज शांत आहे. म्हणून बायबल सांगतं या ठिकाणी आज तुम्हाला आणि मला ओरडणं गरजेचं आहे. ओरडणं, बायबल सांगतं आपला स्वर उंच करणं महत्वाचं आहे. यशाचा ग्रंथ आम्ही वाचतो, यशाच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे, तू आपला स्वर उंच कर उंच. आम्ही आमचा स्वर, आमचा आवाज आम्ही
आम्ही उंच केला पाहिजे. उंच करणं याचा अर्थ काय की प्रभूला धन्यवाद देणं, प्रभूची प्रार्थना करणं, प्रभू संगती बोलणं. आणि मग या ठिकाणी वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते, हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या अवतारका, माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. मनचे विचार जाणणारा कोण आहे? कोणता मनुष्य जाणू शकत नाही. कोणत्याही आपल्या मुलाचे मन जाणू शकत नाही. कोणता बाप आपल्या मुलाचं मन जाणू शकत नाही. पण स्वर्गातील पिता तुमचं आणि माझं मन जाणणार. आणि मग दावीद राजा म्हणतो, माझ्या मनचे विचार तुला माहिती आहे. आज माझं मागणं काय आहे, आज माझी विनंती काय, मी काय प्रभूजवळ मागणार आहे. एखाद्या वेळेस मी माझ्या पत्नीला सांगितलं नसेल, एखाद्या वेळेस मी माझ्या भावाला सांगितलं नसेल, मी माझ्या आईला सांगितलं नसेल, पण मी प्रभूला सांगतो. आणि प्रभूला बी नाही सांगितलं तर प्रभूला माहिती आहे की आम्हाला काय पाहिजे. हालेलुया. देवाचं वचन सांगतं आम्हाला काय पाहिजे, आम्ही मागण्याच्या अगोदर प्रभूला माहिती. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच्याशी बोलायला पाहिजे, तुम्ही आणि मी त्याला मागायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं, माझ्या मनचे विचार तुला मान्य असू. माझ्या मनामध्ये जे विचार आहे ते मान्य असू दे. या ठिकाणी आम्ही आणखीन एक प्रार्थना पाहतो की जी शास्त्रीय आणि परुषांची प्रार्थना जी आहे त्यामध्ये आम्ही वाचत असताना एक गोष्ट समजलं, या ठिकाणी केवढी प्रार्थना आहे पहा. आम्ही प्रार्थना पाहिलेली आहे. हे या ठिकाणी म्हटलेलं आहे, तू माझा दुर्ग, माझा उद्धारक, माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य. एक शास्त्री आणि परुषी आहे, तो देखील प्रार्थना करताय. जर आम्ही शुभवर्तमान वाचतो त्यामध्ये आम्हाला समजून येते काय म्हणते पहा. लोक 18 शुभवर्तमान 18 अध्याय 10 पासून. हा वाचा बरं. शुभवर्तमान 18 अध्याय 10 वचनापासून. एक परुषी व एक जकातदार. वय बघा, परुषी म्हणजे येशूला न मानणं. एक परुषी आणि एक जकातदार. आता परुषी म्हटल्यानंतर नियमशास्त्र पूर्ण त्याला माहिती आहे. नियमशास्त्र पूर्ण माहिती आहे. मोशेच्या आज्ञा पण माहिती आहे. प्रभूसाठी काय करायला पाहिजे ह्या पण गोष्टी माहिती आहे. आणि एक परुषी आहे आणि एक जो आहे जकातदार आहे. दोन जण प्रार्थना करत काय म्हणतात पहा. एक परुषी व एक जकातदार हा असे दोघे जण प्रार्थना करावयास हा. वर मंदिरात गेले. हा पुरुषाने उभे राहून हा. स्वतःशी अशी प्रार्थना केली, परुषाने स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, हा इतर माणसे लुबाडणारी. खाण्याच्या प्रार्थना कशी आहे बघा. हे देवा, इतर माणसं जे आहेत ते लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या माझ्या बाजूला उभारलेल्या जकातदारासारखा मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो. मी आठवड्यातून कितीदा उपवास करतो? बुधवार पण आणि शुक्रवार. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा मी दशांश देतो. जकातदार तर हा. दूर उभा राहून. बघा काय झालेलं आहे. त्यांनी प्रार्थना केली, देवा मी कसा आहे, सगळ्या प्रभूताला सगळं नियमशास्त्र माहित होतं. मी दशांश देणार आहे, मी वाईट वागणार नाही, मी उपवास प्रार्थना करणार आहे, मी नित्य चर्चला मी जाणार आहे. या सगळ्या गोष्टी प्रभू समोर त्यांनी लांब लचक मांडल्या. दुसरा जो जकातदार आहे त्या ठिकाणी तो त्याचा ऐकत आहे, तो देखील प्रार्थना करत आहे. दोन जण या ठिकाणी प्रार्थना करायला आहे. एक जो आहे धर्मशास्त्र माहिती असलेला, नियमशास्त्र माहिती असलेला, वचन माहिती असलेला, सर्व काही गोष्टी बायबलमध्ये असलेल्या माहिती होता नियमशास्त्रामध्ये. आणि दुसरा जो होता तो एक पापी होता, एक जकातदार होता, प्रभूला न ओळखणारा होता. परंतु तो देखील प्रभूच्या मंदिरामध्ये आला आणि प्रभूजवळ त्यांनी देखील प्रार्थना करताय. काय म्हणते वचन. जकातदार तर दूर उभा राहून. जकातदार तर कुठं दूर. मंदिर कुठं आहे? मंदिराच्या लांब दूर उभारून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्याकरता न धजता आपला ऊर बळवीत म्हणाला, हा. हे देवा, हा. मज पाप्यावर दया कर. आमेन. यामध्ये एक गोष्ट आहे, त्यांनी काय केलेलं आहे. स्वर्गाकडे दृष्टी नाही न धजता न घाबरता त्यांनी काय केलेले दृष्टी स्वर्गाकडे लावलेली.
स्तोत्र करत आपण ते सांगतो. जितक्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाशित पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत. या पामाराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला. हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी जकातदाराने पण प्रार्थना केली. त्याने आपलं मुख स्वर्गाकडे केले आणि प्रभूजवळ प्रार्थना करताय. काय प्रार्थना करताय? हे देवा, हे देवा, मज पाप्यावर दया कर. हे देवा काय कर? मज पाप्यावर दया. असं म्हटलं नाही त्यांनी. पूर बडवून, छाती बडवून. याचा अर्थ काय? पश्चाताप आहे, पश्चाताप केलेला आहे. हे देवा माझी क्षमा कर, माझी क्षमा कर. हे देवा मज पाप्यावर दया कर, मज पाप्यावर दया कर. ज्यावेळी त्यांनी ऊर बडून प्रभूला म्हटलेलं आहे, हे देवा मज पाप्यावर दया कर. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर या जगामध्ये पाप्यांसाठी आहे. परमेश्वर या जगामध्ये कुणासाठी आलेला आहे? पापी लोकांसाठी. पापी लोकांना तारण्यासाठी. मग प्रभूचं वचन काय सांगतं रोमपत्रात? रोमपत्राच्या पत्रामध्ये, जर येशू या जगामध्ये पापी लोकांसाठी आलेला आहे, तर बायबल सांगतं, पाऊल काय म्हणतो? खूप सुंदर सांगतो पाऊल देवाचं वचन म्हणतंय, मग प्रभू पापासाठी आलेला आहे, मग आम्ही पापात राहावे काय? कधीच नाही. असं बायबल देवाचं वचन काय म्हणतंय? जर कृपा वाढावी. हा वाचा बरं जरा. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या रोमकराचं पत्र 5:19. हा रोमकराचं पत्र 5 वाचा 19 वचन. हा कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने हा. पुष्कळ जण पापी ठरले होते, हा. तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने हा. पुष्कळ जण नीतिमान ठरतील. हा. शिवाय अपराध वाढावा शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश हा. झाला. तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. हा. तर मग आता आपण काय म्हणावे? हा. कृपा वाढावी. तर आपण काय म्हणावे? कृपा वाढावी. कृपा म्हणजे काय? कृपेचा काळ. कृपा म्हणजे परमेश्वराने आम्हाला पवित्र जीवन द्यावं म्हणून आपण पापात राहावे म्हणून काय? आपण पापात राहावं का? कधीच नाही. कधीच नाही. बायबल सांगतं देवाचं वचन, कधीच नाही. आम्ही पापात, आमच्यावर कृपा अधिक पाहिजे. येशू पापी लोकांसाठी आलेला आहे, मग मी पापात राहायला पाहिजे का? कृपा वाढावी. पापा लोकांवर प्रभू अधिक कृपा करतो, मग मी पापात राहायला पाहिजे का? बायबल सांगतं कधीच नाही. आम्ही वाचतो आणि मग आम्ही पाहिलेलं आहे, शुभवर्तमान मध्ये वाचतो, तो जकातदार जो आहे त्यांनी लांब उभारलेला आहे. लांब उभारून ऊर बडून त्यांनी प्रार्थना केली, हे प्रभू मज पाप्यावर दया कर. प्रभूने त्याच्यावर दया. आज तुम्ही आणि मी न ओळखणारे होतो, येशूला न ओळखणार होतो. येशू कोण आहे, कोणता प्रभू आहे, कसला प्रभू आहे हे आम्हाला माहित नव्हतं. परंतु ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या मंदिरामध्ये आलो, आम्ही रडलो, आम्ही देवाचं मागितलं, येशूने आमची ओळख करून घेतली. हालेलुया. येशूने आमची निवड करून घेतली. त्या दिवसापासून आम्ही प्रभूजवळ मागत आहे, प्रार्थना करत आहे. आम्ही मत्तई 21:21 वाचतो, त्यामध्ये देखील प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना आम्हाला या प्रार्थनेमध्ये देखील आम्ही पाहतो प्रभूचं वचन बायबल काय सांगतं. जर आम्ही वचन वाचतो आम्हाला समजून येईल. मत्तई शुभवर्तमान त्याचं 21 अध्याय 21 वचन काय म्हणते पहा. येशूने त्यास 21 उत्तर 22 आहे का बरोबर? 22 वचन. आणि तुम्ही हा. विश्वास धरून आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल. तुम्ही प्रार्थनेमध्ये किती मोठं सामर्थ्य आहे बघा. जीवन खोकडे यायची गरज नाही, बागाकडे यायची गरज नाही, कुणाकडे काय नाही. तुम्ही प्रार्थना करून देवाजवळ मागणं. हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं. पण आम्ही प्रार्थना करत असताना यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे. काय महत्वाचे आहे? विश्वास महत्वाचा आहे. विश्वास धरशील तर देवाचं गौरव पाहशील. आणि मत्तई 21:22 मध्ये प्रभूचं वचन काय सांगतं. आणि तुम्ही विश्वास धरून आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल. प्रार्थनेमध्ये जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आमेन. हालेलुया. प्रार्थनेची मोठी सामर्थ्य. तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेमध्ये जे काही असे आठ नाही, हेच माग, फक्त एवढंच माग. तुम्ही जे काही मागचाल ते तुम्हाला मिळेल. अभिवचन आहे, प्रभू दिलेलं अभिवचन आहे. हालेलुया. देवाचं सामर्थ्य किती महान. आम्ही पाहिलं, देवाने 12 लोकांना निवडलं. देवाने 12 लोकांना निवडलं, नेमलं आणि तरी सांगितलं जा सर्व सुचिता स्वार्थीची घोषणा. काय केलं त्या लोकांनी?
एका ठिकाणी सगळे एका ठिकाणी गेले नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि आज इथपर्यंत प्रभूचं वचन आलेलं आहे आमच्या. हालेलुया. त्यांनी जगामध्ये प्रभूचं वचन सांगून येशू प्रत्येकाला समजलं. येशू जो आहे जगामध्ये बायबलमध्ये असं इतिहासामध्ये असं सांगतंय, या पृथ्वी तलावर सर्वात मोठा धर्म कोणता आहे? कोणता आहे? ख्रिस्ती धर्म आहे. हालेलुया. लोकसंख्या जास्त आहे. ती कशामुळं? प्रभूच्या वचनामुळे. त्याच्या शिष्यांना जी त्यांनी आज्ञा दिली, जा आणि सुवार्तेची घोषणा करा आणि त्यांना शिष्य करा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. आज आम्ही पाहिलेलं आहे की सुवार्थ तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत आलेले आहे. म्हणून या ठिकाणी प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तुम्ही प्रभूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये जे काही विश्वास करून प्रार्थना करताल ते तुम्हाला मिळेल. विश्वास दिला आम्ही 3 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये आम्ही प्रभूच्या मंदिरात होतो. आम्ही विश्वास ठेवलेला आहे आणि आमचा विश्वास आहे की प्रभू देणार. हालेलुया. प्रभूने दिलेला आहे. हालेलुया. ज्यावेळेस आमचा असा विश्वास आहे त्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काय हालेलुया. आम्ही पाहतो. मी सुरुवातीला सांगितलं इतिहासाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो आणि त्यामध्ये देखील आम्ही वाचले प्रभूचं वचन आणि त्यामध्ये देखील आम्ही वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून, माझ्या लोकांनी माझ्या लोकांनी तर माझे नाव ज्यास दिले आहे, तर माझे नाव ज्यास दिले आहे, त्या माझ्या लोकांनी. आता लक्ष द्या, माझं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी प्रभूचं वचन बायबल सांगतं, माझं नाव ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी हा दीन होऊन हा. माझी प्रार्थना केली. ज्यांना माझं नाव दिलेलं आहे. आता नाव कोणाकोणाला दिलेलं आहे? येशूचं नाव कोणाकोणाला दिलेलं आहे? आमेन. येशूचं नाव दिलं म्हणजे काय? आता तुम्हाला जगामध्ये चालत असताना लोक काय म्हणतील, तुम्हाला म्हणतात का नाही ते प्रार्थना चालेल बघा, त्यांनी ते चर्चला चालेल बघा. याचा अर्थ काय की देवाने तुम्हाला आपल्या मंडळीमध्ये रोवलेलं आहे. देवाने तुम्हाला मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून बायबल सांगतं जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्याला त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही आणि मी देवाची मुलं आहोत. आणि मग बायबल सांगतं परत येता वाचा, तर माझे नाव ज्यास दिले आहे. आता त्याचं नाव प्रभूचं नाव कोणाला दिलेलं आहे? तुम्हाला आणि मला. माझे नाव ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली. ज्यांना माझं नाव दिलेलं आहे, ज्यांना मी निवडलेलं आहे, ज्यांना मी पाचारण केलेलं आहे, ज्यांना मी बोलवलेलं आहे, त्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली तर आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक आणि होऊन माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त ते झाले. आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त होणं. दुष्ट मार्ग जो आहे प्रभूला नावडणारा मार्ग आहे, त्यापासून जर परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करीन. त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. आमेन. हालेलुया. प्रभूने किती मोठा आशीर्वाद दिला. मी त्यांचे पाप दूर करीन आणि एवढंच नाही तर त्यांच्या देशातले क्लेश दूर करीन. ही देवाचं अभिवचन आहे, ही प्रभूचं सामर्थ्य आहे. आणि मग ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या वचनाकडे पाहतो, प्रभूच्या वचनाकडे आम्ही लक्ष देतो, देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतं. देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद द्यायला सुरुवात करतं. आणि म्हणून बायबल सांगतं प्रार्थना आम्ही पाहतो, प्रार्थना करायला पाहिजे. प्रार्थना करणं चांगली गोष्ट आहे, पण प्रार्थना आम्ही मंडळीमध्ये प्रार्थना करत असताना कोणत्या प्रकारे प्रार्थना केली पाहिजे, कशी प्रार्थना केली पाहिजे, देवाच्या आत्म्याजवळ आम्ही जायला पाहिजे, मागितलं पाहिजे. प्रभू तुम्हाला प्रार्थना शिकव, पवित्र आत्मा तुम्हाला शिकवतो. ही देवाचं वचन आहे, प्रभूचं सामर्थ्य आहे, परमेश्वराची कृपा आहे. आणि मी जर समजा एकदम सुपर मार्केट मधली किंवा डी मार्ट सारखी लिस्ट जर प्रभूजवळ आणले, मी लय मोठी प्रार्थना केल्यामुळे देव ऐकते असा अजिबात. प्रार्थना परमेश्वर किती ऐकतो? थोडक्यात, हे देवा मग पाप्यावर द्या. आणि बायबल सांगतो आणि तो तिथून निघून गेला. निघून गेला. प्रभूने त्याची प्रार्थना केली, देवाने त्याच्यावर कृपा केली. दावीद राजांनी प्रार्थना केली, हे परमेश्वरा माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य असो.
एवढीच प्रार्थना केली. आंधळ्या बातमीने प्रार्थना केली, ओरडलं, काय केले? अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा, अहो दावीद पुत्र माझ्यावर दया करा. प्रभू त्याची प्रार्थना, त्याची विनंती ऐकली आणि त्यांनी सांगितलं त्याला माझ्याकडे घेऊन. तुम्ही ज्यावेळेस प्रभूला प्रार्थना करता, विनंती करता, प्रभू तुमची प्रार्थना ऐकतो. पहिले करंथीकराचं पत्र 2 अध्याय ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यामध्ये देखील आम्हाला समजतं की परमेश्वराचं वचन किती विश्वासनीय आहे. पहिले करंथी याचा 2 अध्याय आणि 16 वचनामध्ये काय म्हणते पहा. पहिले करंथी प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की काय म्हणतं वचन? प्रभूचे मन असे कुणी ओळखले की त्याने त्याला शिकवावे. आपल्याला आपल्याला तर हा. ख्रिस्ताचे मन आहे. आमेन, हालेलुया. प्रभूला कोणी शिकवू शकतो का? पण आम्हाला मन कुणाचं आहे? ख्रिस्ताचं. जर ख्रिस्ताचं मन आहे तर आम्हाला या गोष्टी कसं बोलायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, आम्हाला पवित्र आत्मा समजावून सांगतो. देवाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. म्हणून प्रियानो, परमेश्वराचं वचन विश्वास नाही. ज्यावेळेस आम्ही पाहतो यहुदी लोकांवर एक मोठं संकट आलेलं आहे. एस्तेर राणीने प्रार्थना करायला सुरुवात केली. एस्तेर राणीने एक फरमान काढलं, सगळेजण उपवास राहा आणि देवाजवळ मागा, देवाजवळ प्रार्थना करा, विनंती करा. काय झालं? तिची प्रार्थना देवाने, तिच्या मनात असलेले विचार देवाने ऐकले. आम्ही पाहिलं दानियल जो होता, दानियल एक राजाजवळ होता आणि दानियलाने काय केलेलं आहे? प्रभूजवळ प्रार्थना केली. देवाजवळ प्रार्थना करायला तो बसला. पूर्वेकडील खिडक्या त्यांनी उघडल्या, परमेश्वराकडे मुख केलं आणि प्रार्थनेला सुरुवात केली. परंतु प्रार्थना त्याची अडवली. कधी कधी आमची प्रार्थना सैतान अडवतो, कधी कधी सैतान आम्हाला मागणी करतो, परंतु परमेश्वर आमच्या करता मध्यस्थ करतो. परमेश्वर आमच्यासाठी विनंती करत असतो. आणि बायबल सांगतं प्रार्थना संपल्यानंतर नेहमी आम्ही लगेच उठायचं नाही. प्रभूला म्हणायचं, देवा मला उत्तर दे, तू प्रभू मला या प्रार्थनेचं काय कर, उत्तर दे. परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर नेहमी देतो. परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर, प्रार्थनेमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. प्रार्थनेमध्ये आम्ही पाहिलेलं आहे, नबुकदनेस्सर राजाने दानियेलला लोकांचं ऐकून काय केलेलं आहे? सिंहाच्या गुहेमध्ये टाकलेलं आहे. सिंहाच्या गुहेमध्ये दानियेलाने गुडघे टेकले. दानियेलाने काय केले? गुडघे टेकले. आणि गुडघे टेकल्यानंतर आम्ही पाहतो सिंहाचे तोंड बंद झालेले आहे. आणि देवाचं वचन बायबल हे सांगतं, या जगातून तुम्ही आणि मी जात असताना सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा गर्जना करत आहे. कोणाला फाडावे, कोणाला गिळावे हे तो पाहत आहे. पण जर आम्ही प्रार्थनेमध्ये आहे, आम्ही प्रभूच्या वचनामध्ये आहे, प्रभूचं जीवन आमच्यामध्ये आहे, तर परमेश्वर त्या सैतानाचे तोंड बंद करू. हालेलुया. देवाचं सामर्थ्य आहे, ही प्रभूची कृपा आहे, देवाची कृपा आहे. आणि जर बायबल सांगतं, पण आम्ही वचन वाचत असताना आम्ही वाचलंय रोमकराचं पत्र 5 अध्याय, आमच्यावर कृपा व्हावी, आमच्यावर कृपा वाढावी म्हणून आम्ही पापात राहावं का? कधीच नाही. त्यानं प्रभूच्या अंगणामध्ये आम्ही पवित्रतेचं जीवन जगू. आणि मग देवाचा गौरव करत असताना या कठीण समयामध्ये, परिस्थिती कठीण आहे, समय कठीण आहे, परंतु प्रभू तुमच्या बरोबर, माझ्या बरोबर, परमेश्वर तुमच्या बरोबर आणि माझ्या संगती आहे. आणि म्हणूनच आम्ही देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना आम्ही पाहतो परमेश्वराचं वचन अत्यंत विश्वासनीय आहे. परमेश्वराचं वचन जे आहे अत्यंत विश्वासनीय आहे. आणि प्रार्थना करत असताना, देवाचा गौरव करत असताना प्रभू प्रार्थना ऐकणारा देव आहे. ज्या वेळेस इस्रायल लोकांवर संकट येतो, इस्रायल लोक परमेश्वराच्या विरुद्ध कुरकुर करायचे, ज्या परमेश्वराला क्रोध येत होता, इस्रायल लोक प्रभू मोशेकडे यायचे आणि मोशेला सांगितलं, आमचं चुकलेलं आहे, आमच्यासाठी तू मध्यस्थ कर, आमच्यासाठी तू प्रार्थना कर, आमच्यासाठी देवाबरोबर तू बोल, की देवाने आमच्यावर कृपा करावी. आणि तो देवाबरोबर बोलत होता. देवाने त्याच्यावर कृपा केली. देवाची कृपा आहे, देवाचे सामर्थ्य आहे. मोशेविषयी जर आम्ही पाहिलं प्रियानो, तर बायबलमध्ये त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. मोशे जो होता परमेश्वराचा कोण होता? एक मित्र होता. मित्राप्रमाणे तो बोलत होता. आणि बायबलमध्ये असं सांगतं देवाचं वचन, मोशेची जी प्रेतक्रिया आहे ते स्वतः कोण केलेली आहे? परमेश्वराने.
ज्यावेळेस आमचं जीवन प्रभूला समर्पित आम्ही करतो ना, ज्यावेळेस सर्वस्व आम्ही प्रभूला म्हणतो, हे देवा आमचं सर्वस्व तुझ्या हातामध्ये घे, त्यात परमेश्वर आमचा पुढारी, आमचा दुर्ग, आमचा उद्धारक तो होतो. आणि मग स्तोत्र संहिता याचा 51 अध्याय 1 वचन वाचतो, त्यामध्ये प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो, 91, जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या परात्पराचं गुप्त स्थान कोणतं आहे, तर बायबल सांगतं त्याच्या पुत्रामध्ये आम्ही राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये आम्ही राहायला पाहिजे, तो आमच्यामध्ये राहायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये राहतो, प्रभू आमच्यामध्ये राहतो, किती जरी क्लेश, किती संकट, किती दुःख, किती आजार, किती समस्या जरी आला तर परमेश्वर सांभाळतो. परमेश्वर काय करतो, सांभाळतो, चालवतो. याची कृपा, त्याची कृपा आमच्यावर सदा सर्वदा असते. आणि मग प्रियानो, या कठीण सणामध्ये आम्ही प्रभूला परिधान केलेलं आहे, आम्ही प्रभूला आपलं जीवन दिलेलं आहे. तर एक महत्वाची गोष्ट आहे, आम्ही त्याच्यामध्ये राहणं महत्वाचं आहे. आम्ही त्याच्या जवळ राहणं, आम्ही त्याच्याशी बोलणं, प्रार्थना करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही घरी प्रार्थना करा, प्रार्थना करा. बायबलमध्ये असं सांगतंय, तुमची जी मोठी प्रार्थना आहे, तुमच्या अनेक मागण्या आहेत ना, तुम्ही आपल्या घरी जा. तुम्ही काय करा, आपल्या घरामध्ये जा, आपल्या घरामध्ये जा आणि आपलं दार लावा, खिडक्या लावा आणि आपल्या गुप्तदशी त्याजवळ तुम्ही काय करा, मग त्यावेळेस तुम्हाला किती वेळ प्रार्थना करायची ना तुम्ही, कारण तुम्ही ज्या वेळेस तुम्ही दार बंद केलेलं असतं ना, तुम्हाला देवासाठी बोलायचं, तुम्हाला देवाबरोबर मग काय काय बोलायचंय, मग तुमच्या जन्मापासून मग तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत, वृद्धापकाळापर्यंत तुम्ही प्रभूसाठी बोलू शकता. हालेलुया. आणि मग देवाचं वचन अत्यंत विश्वासने, प्रभूचं वचन सत्य आहे. आणि पाहतो, आम्ही प्रार्थना करतो, मंडळीमध्ये प्रार्थना करत असताना आम्ही देवाने आम्हाला वेळ दिलेला आहे. देवाने आम्ही मंडळीमध्ये प्रार्थना करताना आम्ही आमच्या देशासाठी, आमच्या जिल्ह्यामध्ये, आमचं गाव, आमचा परिसर यासाठी आम्ही प्रार्थना केलीच पाहिजे. पण वैयक्तिकरित्या ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, समजा आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये प्रार्थना करत असताना आम्ही पाहतो पुष्कळ मोठं लांब प्रार्थना असते. प्रभूजवळ थोडक्यात प्रार्थना करणं महत्वाचे. थोडक्यात म्हणजे काय, देव आम्ही मध्यस्थ करण्यासाठी त्या जागेत आलेलो आहोत. मध्यस्थ करण्यासाठी आम्ही प्रभूच्या अंगणामध्ये उभा आहे. मग मध्यस्थ म्हणजे काय, प्रभू मंडळीमध्ये येणारे जे दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, अशानं तू आपल्या हातात, अशानं तू सांभाळ प्रभू. परमेश्वर आमची प्रार्थना आहे, परमेश्वर आमची प्रार्थना. पण मी कॉलेजच्या लेकरापासून ते शाळेमध्ये बालवाडी शिकणाऱ्या लेकरापर्यंत प्रार्थना करायला आलो, तर ते आमच्यासाठी कसं आहे, ते मग कुठं प्रार्थना करायची, आम्ही घरी प्रार्थना करायची. आपले दार खिडक्या बंद करून मग आम्ही प्रार्थना करायची. ती प्रार्थना कुठं आहे, तू आपल्या गुप्तदशी पित्याजवळ प्रार्थना करतो ना, आपले दार खिडक्या बंद कर आणि मग ही प्रार्थना. मंडळीमध्ये तुम्ही मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आलात, कशासाठी, मंडळीमध्ये जे दुःखात त्रासात त्यांच्यासाठी. हालेलुया. म्हणून प्रार्थनेमध्ये अत्यंत महत्वाचं सामर्थ्य आहे. प्रार्थना आम्ही कशी केली पाहिजे, हे परमेश्वरा माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य असते. एवढीच प्रार्थना. बाळकासाठी पण घरी प्रार्थना करा, बाळकासाठी पण घरी प्रार्थना करायची. प्रभू मंडळीत आमच्या बाळकाला तू ठेवलं ना वचनामध्ये चाल. ज्या मंडळीमध्ये मध्यस्थीची प्रार्थना असते त्यावेळेस आम्ही मंडळीसाठी मध्यस्थ मानतो. मंत्र्यानो, आज प्रार्थनेचं जे महत्व आहे आम्हाला समजलं पाहिजे. प्रार्थना करणं आम्ही कोणत्या मनुष्याबरोबर नाही, तर आम्ही कुणाबरोबर बोलत आहे, सर्व समर्थ परमेश्वर. जे इस्रायल लोक जे त्याचे सर्व त्यांचं होतं, ते काय म्हणाले, आम्ही त्याच्या समोर जर गेलो तर आम्ही काय होऊन जाईल, भस्म होऊन जाईल. पण देवाने तुम्हाला काय केलेलं आहे, त्याचं नाव दिलेलं आहे. आम्ही न घाबरता आता डायरेक्ट त्याच्याजवळ जाऊ शकतो, कारण त्यांनी ते आम्हाला धैर्य दिलेलं आहे. त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून काय केलेलं आहे, आम्हाला जीवनयुक्त मार्ग दाखवलेला आहे. जीवनयुक्त मार्ग डायरेक्ट आता जाऊ शकतो आणि बोलू शकतो. पूर्वी तसं नव्हतं. त्यांनी सांगितलं, माझ्याकडे तू येत असताना
इस्रायल लोकांना डोंगरापासून लांब उभा राहायला सांग. पक्षी तुझा इकडे आले तर ते म्हणून जातील. तेवढं देव पवित्र होता. पण देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या जवळ घेतलेलं आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या पुत्राच्या द्वारे आम्ही प्रभूच्या एकदम जवळचे असे झालेलो आहोत. म्हणून प्रार्थना करत असताना आम्ही आत्म्याने प्रार्थना केली पाहिजे. पवित्र आत्म्याने आमचं जीवन असलं पाहिजे. आणि आम्ही जर आज पवित्र आत्मा नसाल तर आज आम्ही पवित्र आत्मा मागून घेणं महत्वाचं. प्रभू मला तुझ्या पवित्र आत्म्याचं दान दे. आणि बायबल सांगतं ज्यावेळेस पेत्र त्या लोकांकडे गेला आणि त्यांना विचारत आहे तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का? ते काय म्हणत आहे? पवित्र आत्मा म्हणजे काय आम्हाला माहित नाही. मग त्यांनी प्रार्थना केली, विनंती केली, याचना केली. आणि याचना केल्यानंतर बायबल सांगतं आणि त्यांच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. तेव्हा मंडळीमध्ये किती हजार भरती झाले? 3000 लोकांची भरती. ही देवाचं सामर्थ्य आहे. देवाच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. म्हणून देवाने तुम्हाला आणि मला या मंडळीमध्ये निवडलेलं आहे. देवाने गौरवी जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देत असताना या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.